नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लोकशाहीच्या यशापयशाच्या संदर्भामध्ये त्याच्या गुणावगुणांची चर्चा करणार आहोत. म्हणजे लोकशाहीचे गुण आणि लोकशाहीचे नेमके दोष काय आहेत याविषयीची चर्चा आपण आजच्या भागात करणार आहोत. लोकशाहीत लोकांना फार महत्त्वाचं स्थान असतं असं आपण म्हणतो, कारण लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलं गेलेलं शासन अशा पद्धतीची रचना ही लोकशाहीमध्ये असते. स्वातंत्र्य, समता ही जी दोन मूल्ये आहेत, या दोन मूल्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न या विचारप्रणालीमध्ये केला जातो. लोकमताला जरी महत्त्व असलं तरीसुद्धा नव्यानं स्वतंत्र झालेले जे अनेक देश आशिया आफ्रिका खंडामध्ये होते गेल्या शतकभरामध्ये, त्या देशांनी लोकशाही स्वीकारलेली होती. पण आज त्यांच्याकडे पाहिलं तर काय परिस्थिती आहे, तर त्यातले बहुतांश देश हे लष्करी अधिसत्तेकडे झुकलेले आपल्याला साधारणतः दिसतात. आणि त्यामुळे लोकशाहीच्या यशस्वीतेचे मानदंड ठरवताना त्याच्या गुणदोषांची चर्चा करणं हे आवश्यक ठरतं असं आपल्याला म्हणता येईल. मग लोकशाहीचे नेमके गुण काय आहेत त्याचा पहिल्यांदा आपण विचार करू आणि मग दोषांकडे जाऊया. सगळ्यात पहिला महत्त्वाचा गुण जर कुठला असेल लोकशाही विचार प्रणालीचा, तर तो म्हणजे जबाबदारीची जाणीव. लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता ही लोकांच्या हातामध्ये असते. म्हणजे अंतिम राज्याचा जो अधिकार असतो तो लोकांच्या हातामध्ये केंद्रित झालेला असतो. म्हणजेच लोकांच्या राजकीय सहभागाला सगळ्यात जास्त महत्त्व असतं असं आपल्याला म्हणता येईल. लोकांच्या योग्य निवडीवरती सरकारचं यशापयश जे असतं ते अवलंबून असतं. म्हणजे लोकांनी जर चांगले प्रतिनिधी निवडून दिले तर सरकारचं कामकाज जे आहे ते चांगल्या पद्धतीने चालतं. जर अयोग्य पद्धतीचेच प्रतिनिधी निवडले गेले तर सरकारचा कारभार हा अकार्यक्षम अशा पद्धतीचा राहतो. त्यामुळे लोकांनी राज्यकर्त्यांची चांगली निवड करणं हे अपेक्षित असतं. जर लोकांनी राज्यकर्त्यांची चांगल्या पद्धतीनं निवड केली नाही किंवा चांगले राज्यकर्ते निवडले नाही तर देश रसातळाला गेल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे योग्य प्रतिनिधी निवडण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी अंतिमतः लोकांवरती असते. हुकुमशाहीमध्ये असं नसतं. हुकुमशहा सगळे निर्णय घेत असतो आणि त्याच्यावरच सगळ्या प्रकारची जबाबदारी येत असते, कारण तो एकटाच निर्णयाला बांधील असतो. इथे तसं नाही आहे. इथे लोकांनी प्रतिनिधी निवडून दिलेले असतात. त्यामुळे प्रत्येक मतदार, प्रत्येक माणूस लोकशाहीतला हा एका अर्थानं सरकारला जबाबदार असतो, किंवा कारण सरकार त्यांनी बनवलेलं असतं म्हणून. म्हणजे लोकशाहीमध्ये खरं तर विरोधी पक्षाला सुद्धा जास्त महत्त्व आहे, किंवा त्यानं जास्त सतर्क राहणं, जागरूक राहणं जास्त महत्त्वाचं मानलं जातं. कारण आजचा विरोधी पक्ष हा उद्याचा सत्ताधारी पक्ष म्हणून त्याच्याकडे बघितलं जात असतं लोकशाहीमध्ये. कारण सरकारच्या उणीवा दाखवून देऊन, सरकारचे दोष दाखवून देऊन जनतेच्या आशा आकांक्षांना वाचा फोडण्याचं काम विरोधी पक्षाला करावं लागत असतं. आणि त्यामुळे जबाबदारीची जाणीव जी असते ती लोकशाहीमध्ये असते असं आपल्याला म्हणता नाही. त्या दृष्टिकोनातून ही विचारप्रणाली उपयुक्त आहे. हा तो एक त्याचा गुण आहे असं आपल्याला म्हणता नाही. दुसरा गुण लोकशाहीचा सांगता येण्यासारखा आहे तो म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग. लोकशाही ही व्यक्ती स्वातंत्र्यावरती आधारलेली आहे. स्वातंत्र्य हा लोकशाहीचा गाभा आहे आणि त्यामुळे मग ती वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य व्यक्तींना दिली जातात. हुकुमशाहीमध्ये अशा पद्धतीची स्वातंत्र्य व्यक्तींना उपभोगायला मिळत नाही. लोकशाहीमध्ये व्यक्तीचं स्वातंत्र्य जे असतं ते त्याच्या हक्कांमधनं व्यक्त होत असतं. उदाहरणार्थ भाषणाचा हक्क, लेखनाचा हक्क, संघटनेचा हक्क असेल, संचाराचा हक्क असेल, असे वेगवेगळे हक्क हे लोकशाहीमध्ये लोकांना दिले जातात आणि या हक्कांना न्यायालयीन संरक्षण दिलेलं असतं. म्हणजे थोडक्यात काय असतं की नागरिकांना आपल्या अधिकारांचा उपभोग घेता येतो चांगल्या पद्धतीनं, आणि त्या अधिकारांचा उपभोग व्यक्तिमत्व विकासासाठी करता येतो. त्यामुळे लोकशाही विचारप्रणाली ही प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. तिसरा गुण आपल्याला असा सांगता येऊ शकतो लोकशाहीच्या संदर्भामध्ये, तो म्हणजे लोकमताला लोकशाहीमध्ये महत्त्व असतं. लोकमताचं महत्त्व.
लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य आहे. अंतिम सत्ता ही लोकांच्या हातामध्ये आहे. लोकप्रतिनिधींचा सरकारवरती अंकुश असतो. राज्यकारभार लोकसंमतीनं चालत असतो. लोक सरकारची नियुक्ती करतात किंवा सरकारची पदच्युती करण्याचा अधिकार सुद्धा त्यांना दिलेला आहे. जर सरकारनं चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही, निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी चांगल्या पद्धतीने काम केलं नाही, तर दर 5 वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा लेखाजोखा मांडून जनता संबंधित प्रतिनिधीला घरचा रस्ता दाखवू शकते. म्हणजे अशा पद्धतीची विचारप्रणाली आहे आणि त्यामुळे लोकमताला सगळ्यात जास्त महत्त्व हे लोकशाहीमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. चौथा गुण म्हणजे शांततेनं सत्तांतर होण्याचा आहे. हुकुमशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधनं असतात. लोकमताचा योग्य असा आविष्कार हुकुमशाही व्यवस्थेमध्ये होत नाही आणि परिणामी मग परिवर्तन घडवायचं झालं तर कट, कारस्थानं, हिंसाचार, खून यांचा वापर केला जातो आणि परिवर्तन घडवून आणलं जातं. लोकशाहीमध्ये मात्र निवडणुकांच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणलं जातं. लोक अपात्र किंवा अकार्यक्षम सरकार जर असेल तर असं सरकार शांततेच्या मार्गानं बडतर्फ करू शकतात. दर 5 वर्षानंतर ज्या निवडणुका येतात त्या निवडणुकांमध्ये सरकारच्या कामाचा लेखाजोखा, हिशेब जो आहे तो मांडला जातो आणि त्यातून कोणाला निवडून द्यायचं, कोणाला नाही द्यायचं हा जो अधिकार आहे तो अधिकार हा प्रामुख्यानं लोकांकडे राहतो आणि त्यामुळे शांततेनं सत्तांतर होणं हे लोकशाहीचं मुख्य वैशिष्ट्य आहे. म्हणजे निवडणुका हे एक प्रकारचं नैतिक युद्ध असतं आणि त्या नैतिकतेच्या पातळीवरती ते लढलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा ही साधारणतः लोकशाहीमध्ये असते असं आपल्याला म्हणता येईल. 5वं वैशिष्ट्य किंवा गुण लोकशाहीचा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे लोकशाही व्यवस्था ही कल्याणकारी व्यवस्था असते. लोकशाहीमध्ये नागरिकांना स्वतःच्या विकासाची संधी मिळते. विकास कामामध्ये सरकार मदत करत असतं. विकासातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी सरकारची असते. थोडक्यात काय की सरकारला लोककल्याणाची कामं किंवा जनहिताच्याच योजना प्रामुख्यानं राबवाव्या लागतात आणि त्यामुळे लोकशाही हा एक महत्त्वाचा शासन प्रकार लोकांच्या दृष्टिकोनातून असतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि सगळ्यात आणखीन एक गुण लोकशाहीचा सांगता येण्यासारखा आहे तो म्हणजे सार्वजनिक कार्याविषयीची आवड. कारण लोकशाहीमध्ये व्यक्ती ही समाजाशी जोडली जात असते. समाजाचा घटक म्हणून व्यक्तीकडे पाहिलं जात असतं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीला नागरिकत्वाचं शिक्षण मिळत असतं. आपल्या हक्कांप्रमाणेच आपले काही कर्तव्य आहेत ती आपण पाळली पाहिजेत याची जाणीव लोकशाही शासनामध्ये व्यक्तीला होत असते आणि हक्कांच्या बाबतीमध्ये जशी ती जागरूक असते तशीच ती कर्तव्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जागरूक राहत असते. देशाच्या संदर्भामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांवरती व्यक्ती विचार करते आणि त्यातून सार्वजनिक कार्याविषयीची आवड व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातून राजकीय सहभाग वाढत असतो आणि एका प्रकारे व्यक्तीचं राजकीय सामाजिकीकरण ज्याला आपण म्हणतो ते होत असतो. एक राजकीय संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची जी प्रक्रिया आहे सामाजिकीकरणाची ती प्रक्रिया ही लोकशाहीमध्ये सुलभ पद्धतीने होत असते. म्हणजे तो लोकशाहीचा एक गुण आहे असं आपल्याला म्हणता येईल. ह्या लोकशाहीच्या गुणांबरोबर समतेला लोकशाहीमध्ये जास्त महत्त्व असतं. राज्यकारभाराविषयीची आपुलकी निर्माण होत असते. शैक्षणिक मूल्य म्हणून सुद्धा लोकशाहीचा फार मोठा उपयोग आहे. म्हणजे ह्या गुणांकडे सुद्धा आपल्याला त्या संदर्भामध्ये डोळेझाक करता येणार नाही. आता हे झाले लोकशाहीचे गुण. लोकशाहीच्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अनेक दोष आहेत. म्हणजे लोकशाही एक सैद्धांतिक आणि वैचारिक दृष्ट्या चांगला विचार आहे किंवा एक चांगली विचार प्रणाली आहे असं आपल्याला तत्वप्रणाली आहे असं म्हणता येईल. पण ती राबवण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी ज्या आहेत त्या अटी पूर्ण करणं अवघड असतं आणि त्यामुळे अनेक दोष या तत्वप्रणालीमध्ये किंवा विचार प्रणालीमध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसतात. त्यातला पहिला दोष असा आहे की ते म्हणजे सामान्यांचं शासन. लोकशाहीतलं शासन जे असतं ते सामान्यांचं शासन असतं. मी मगाशी म्हटलं तसं की अंतिम सत्ता लोकांच्या हातामध्ये असते. लोकमताला जास्त महत्त्व असतं. त्यामुळे लोकांचं शासन असतं. याचाच अर्थ सामान्य नागरिक ते शासन चालवत असतो. हा सामान्य माणूस
शासन चालवण्याची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडतो का, किंबहुना तो त्याला तितपत लायक असतो का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे माणूस बुद्धिमान, शिस्तबद्ध, विवेकी, जनहितासाठी झटणारा असावा अशी अपेक्षा साधारणतः आहे. लोकशाहीतील मतदार हा सामान्य मतदार असतो आणि मगाशी म्हटलं मी की राज्यकारभाराची जी जबाबदारी आहे ती राज्यकारभाराची जबाबदारी पेलण्यासाठी तो खरंच सक्षम असतो का, त्या संदर्भामध्ये नेहमी आक्षेप घेतला जातो. सामान्य नागरिक हा समाजाच्या प्रश्नांचा म्हणजे त्याला खऱ्या अर्थानं त्याचा विचार करण्यासाठी सुद्धा वेळ नसतो, अशा प्रकारची परिस्थिती आज आहे. किंवा तो त्या बाबतीमध्ये पूर्णतः उदासीन असतो, अशी ही स्थिती बऱ्याच वेळेला आपल्याला दिसते. स्वातंत्र्याची किंमत त्याला कळत नाही सामान्य माणसाला, आणि त्यामुळे लोकशाही हा नैतिक किंवा बौद्धिकदृष्ट्या उपयुक्त प्रकार नाही, अशा पद्धतीची टीकासुद्धा अनेकांनी केलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळे लोकशाहीतलं शासन हे सामान्यांचं शासन राहतं. मतदार सामान्य असतो, त्यामुळे प्रतिनिधीसुद्धा सामान्य दर्जाचेच निवडले जातात. अशा पद्धतीचा विचार हा किंवा दोष लोकशाहीचा दाखवला जातो. दुसरा दोष लोकशाहीचा आहे तो म्हणजे गुणांपेक्षा संख्येला जास्त महत्त्व आहे. लोकशाहीमध्ये संख्या जास्त महत्त्वाची असते, किंवा त्याला अवाजवी महत्त्व ज्याला आपण म्हणतो ते लोकशाहीमध्ये मिळालेलं आहे. जास्त मतं मिळवणारा माणूस निवडून येतो. जास्त मतं मिळणारा ठराव अनेक वेळेला संमत होताना आपल्याला दिसतो. मतांची मोजणी होते, त्याचं मूल्य पाहिलं जात नाही. लोकशाहीमध्ये सगळ्यांना समान लेखलं जातं आणि त्यामुळे मूल्य हा घटक जो आहे, एखाद्या गोष्टीचं मूल्य असतं, त्या मूल्याकडे डोळेझाक किंवा दुर्लक्ष होतं आणि संख्येला महत्त्व प्राप्त जातं. त्यामुळे असंही म्हटलं जातं बऱ्याच वेळेला की लोकशाहीमध्ये माणसांची डोकी मोजली जातात, डोक्यात काय आहे याचा शोध घेतला जात नाही. त्यामुळे झुंडशाही निर्माण होते आणि शासनाचा दर्जासुद्धा बऱ्याच वेळेला खालावतो. म्हणजे लोकशाही शासन पद्धतीचा हा एक दोष आहे असं आपल्याला म्हणता येईल. तिसरा दोष लोकशाहीचा असा सांगता येतो की ते लोकशाहीतलं शासन हे मंदगतीचं शासन असतं. कारण कोणतेही निर्णय लोकशाहीमध्ये तडकाफडकी घेता येत नाही. लोकशाहीमध्ये निवडून दिलेले प्रतिनिधी हे अंतिमतः जनतेला जबाबदार असतात. त्यामुळे जनमताचा विचार करूनच सरकारला निर्णय घ्यावे लागतात. आणि हे सगळं करत असताना हे जे निर्णय असतात सरकारनं घेतलेले, त्या निर्णयांना कायदे मंडळाची मंजुरी आवश्यक असते. म्हणजे कायदे मंडळाच्या सभागृहामध्ये सरकारच्या निर्णयावरती चर्चा होत असतं, चर्चेची गुऱ्हाळं चालवली जातात, सरकारला जनमताची चाचपणी करावी लागते. अशा म्हणजे ही जी दीर्घ प्रक्रिया आहे, या दीर्घ प्रक्रियेमुळे निर्णय चटकन होत नाही. आणीबाणीसारखी परिस्थिती असेल किंवा युद्धासारखी परिस्थिती असेल, अशा वेळेला काही निर्णय झटकन घ्यावे लागतात, ते लोकशाहीमध्ये घेता येत नाही. आणि त्यामुळे शासनाचं काम मंदगतीनं चालतं असं म्हटलं जातं. हुकुमशाहीमध्ये असं नसतं. हुकुमशाह एकटाच जबाबदार असतो त्यानं केलेल्या कामाला आणि त्यामुळे तो झटकन निर्णय घेऊ शकतो. लोकशाहीमध्ये मात्र निवडून दिलेले प्रतिनिधी असतात आणि त्यामुळे त्या प्रतिनिधींवरती अंकुश असतो आणि सरकारवरती अंकुश असतो आणि सरकारला मग त्या प्रतिनिधींना विश्वासात घेतल्याशिवाय काम करता येते. त्यामुळे एका अर्थानं हे मंदगतीचं शासन आहे असं म्हटलं जातं. चौथा दोष म्हणजे पैशाचा गैरव्यवहार किंवा गैरवापर ज्याला आपण म्हणतो, तो मोठ्या प्रमाणावरती लोकशाहीमध्ये होतो. निवडणुकांमध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये तर मोठ्या प्रमाणावरती पैसा लागतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि ते जर बघितलं तर काय परिस्थिती आहे निवडणुकांच्या संदर्भामध्ये, तर एक गोष्ट आपल्याला अशी दिसते की निवडणुकांमध्ये मतं विकत घेण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांकडून, राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावरती पैशाचा गैरवापर केला जातो. सत्तारूढ पक्ष निवडणुकीपूर्वी रस्ते, पाणी, धरणं, पगारवाढी, अनुदानं अशा प्रकारच्या आश्वासनं देऊन लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. झोपडपट्ट्यांवरनं पैसे वाटल्याच्या बातम्या कितीतरी वेळेला येतात. वस्तू वाटल्या किंवा पैसे वाटले अशा बातम्या आपल्या
नेहमी वृत्तपत्रातनं किंवा आकाशवाणी किंवा समाज माध्यमातून आपल्यापर्यंत येत असतात. थोडक्यात काय आहे की लोकशाहीला जडलेला हा एक कॅन्सर आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि ही जी आश्वासनं आहेत, ही आश्वासनं म्हणजे लोकानुनय करणं, पॉप्युलिस्ट पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, लोकानुनयी राजकारण, लोकानुरंजनवादी राजकारण, ते बऱ्याच वेळेला खेळलं जातं. आणि मग त्यातून म्हणजे राज्यकारभाराचा दर्जा मोठ्या प्रमाणावरती खालावतो. अर्थकारण आणि राजकारण यांची कोणत्याही पद्धतीची सांगड अशा एकंदर व्यवहारामध्ये घातली जात नाही. आणि त्यामुळे पैशाचा मोठ्या प्रमाणावरती गैरवापर होताना आपल्याला दिसतो. कोणी टी व्ही देण्याची घोषणा करतो, कोणी 2 रुपये किलोनी तांदूळ देण्याची घोषणा करतो, कोणी म्हणतं मी मोफत रेशन देईन, कोणी म्हणतो मी निवडून आलो तर असं करेन तसं करेन, 500 फुटाच्या घरांना संपूर्ण करमाफी देईन. पण पूर्ण करमाफी देत असताना जो बुडणारा महसूल आहे तो आम्ही कशा पद्धतीनं उभा करू हे मात्र सांगितलं जात नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा दोष आपल्या राजकीय व्यवस्थेचा आहे असं आपल्याला म्हणतात. आणि लोकांना सुद्धा आता त्याची सवय झालेली आपल्याला दिसते. निवडणुका लढवणं किंवा निवडणुका जिंकणं हे सुद्धा अलीकडच्या कालखंडामध्ये सामान्य माणसाच्या हाताबाहेर गेलेलं आहे, आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे. निवडणुकांवरती भांडवलदार वर्गाचं वर्चस्व आहे मोठ्या प्रमाणावरती. पैशाचा अपव्यय त्याच्यामध्ये होतो. साधी पंचायत समितीची निवडणूक लढवायची असली तरी लाखो रुपये लागतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस ज्याला आपण म्हणतो की लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे, तो माणूस हा या सगळ्या व्यवस्थेपासून वंचित राहताना आपल्याला दिसतो. त्यामुळे पैशाचा गैरव्यवहार हा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून एक कॅन्सर आहे असं आपल्याला म्हणता येईल. 5वा दोष लोकशाहीचा असा सांगता येऊ शकतो तो म्हणजे लोकांचं सार्वभौमत्व नसतं. लोकशाहीमध्ये आपण नेहमी चर्चा करताना असं म्हणतो की लोकांच्या हाती सत्ता आहे किंवा असते. प्रत्यक्षात लोकांच्या हातामध्ये किती काळ सत्ता असते? कारण हे लोक आपले प्रतिनिधी निवडून देत असतात. मग ही सत्ता जी आहे ती सत्ता निवडणुका होईपर्यंतच जनतेच्या हातामध्ये असते. म्हणजे मतदार जोपर्यंत मतदानाच्या रांगेमध्ये उभा आहे तोपर्यंतच त्याच्या हातामध्ये सत्ता असते. एकदा का त्यानं आपलं मत टाकलं की त्यानं आपली सत्ता दुसऱ्याकडे हस्तांतरित केलेली असते. म्हणजे त्याची सत्ता गेलेली असते. एका अर्थाने सत्तेचं केंद्रीकरण हे प्रतिनिधींच्या हाती होतं. आणि निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी सुद्धा लोकांप्रती जबाबदार राहत नाहीत, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसते. अनेक ठिकाणी तर असं म्हटलं जातं की 5-5 वर्ष लोकप्रतिनिधी फिरकत सुद्धा नाहीत एकदा निवडून आल्यानंतर. अशी ही परिस्थिती अनेक देशांमध्ये असलेली आपल्याला साधारणतः दिसते. त्यामुळे लोकांचं सार्वभौमत्व असं जरी लोकशाहीमध्ये म्हणत असले तरी ते प्रत्यक्षामध्ये असतंच असं काही नाही, असाही आक्षेप लोकशाहीवरती घेतला जातो. 6वा दोष लोकशाहीच्या बाबतीमध्ये असा सांगितला जातो तो म्हणजे धोरणांचं सातत्य नसतं. लोकशाहीमध्ये वारंवार सत्तांतर होत असतात. एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे सत्ता हस्तांतरित होत असते आणि त्यामुळे पहिल्या पक्षाचं धोरण पुन्हा नव्यानं सत्तेवरती आलेला पक्ष पुढे चालू ठेवेलच असं काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापलं धोरण राबवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये धोरणामध्ये कुठल्याही प्रकारचं सातत्य राहत नाही की जे आवश्यक असतं. आणि त्यामुळे जी स्थिरता आवश्यक असते प्रशासनाला ती सुद्धा मिळत नाही असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. आणखी शेवटचा जो दोष सांगता येण्यासारखा आहे तो म्हणजे लोकशाही व्यवस्था ही झुंडशाही व्यवस्था आहे. एरिस्टॉटलनं शासनाचं वर्गीकरण करत असताना लोकशाहीला अशुद्ध प्रकार म्हणून मानलेलं होतं किंवा तसं म्हटलं होतं. अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्य आणि समता यांच्या अर्थाचा विपर्यास केला जातो. म्हणजे साधारणतः त्याचे नकारात्मक अर्थ बऱ्याच वेळेला घेतले जातात. आणि त्यामुळे स्वातंत्र्य हे स्वैराचारामध्ये रूपांतरित होतं. कर्तव्यांपेक्षा हक्कांना जास्त प्राधान्य दिलं जातं. सरकार आणि जनता यांच्यातला सुसंवाद कमी होतो आणि धनिकांच्या हातामध्ये सत्ता केंद्रित होते.
आणि धनिकांची हुकुमशाही जी असते ती, किंवा जुलुमशाही ज्याला आपण म्हणू, ती निर्माण होते. म्हणजे एका अर्थानं झुंडशाही निर्माण होते. झुंडीला म्हणजे झुंडींचं राजकारण ज्याला आपण म्हणतो, ते राजकारण लोकशाहीमध्ये अस्तित्वामध्ये येतं. आणि त्यामुळे लोकशाही हा एक म्हणजे झुंडशाही आहे अशा पद्धतीचा आक्षेप त्याच्यावरती घेतला जातो. याच्याशिवाय लोकशाहीमध्ये अनेक दोष सांगता येण्यासारखे आहेत. भ्रष्टाचार आहे, लाचलुचपत मोठ्या प्रमाणावरती होते, भाई भतीजावाद निर्माण होतो, पैशाची उधळपट्टी केली जाते, बहुसंख्याकांची सत्ता निर्माण होते, अल्पसंख्याकांची गळचेपी होऊ शकते. असे अनेक दोष लोकशाही व्यवस्थेमध्ये असलेले आपल्याला साधारणतः दिसतात. अर्थात हे दोष हे त्या लोकशाही विचारप्रणालीचे नाहीत, त्या तत्वप्रणालीचे किंवा त्या सिद्धांताचे आहेत असं नाही. सैद्धांतिक पातळीवरती लोकशाही हा विचार जो आहे तो परिपूर्ण आहे. पण लोकशाहीची अंमलबजावणी करणारी यंत्रणा जी लागते, ती यंत्रणा व्यवहारामध्ये जर तशा पद्धतीची नसेल, नैतिक नसेल, तर लोकशाहीमध्ये अनेक प्रकारचे दोष असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे लोकशाहीचं यशापयश जे असतं हे कोणते लोक कशा पद्धतीनं कारभार करतात याच्यावरती अवलंबून असतं असं आपल्याला म्हणता येईल. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.